जय भीम, नमस्कार। माय माउली हिंदी समाचार में आपका स्वागत है और मैं शेख इस्माइल। बुधवार को जिला केंद्र में स्थित अशोक बुद्ध विहार में एक बैठक बुलाई गई। एसोसिएशन द्वारा संचालित कार्यक्रमों के बारे में सदस्यों को कोई जानकारी नहीं दी जा रही है। अशोक बुद्ध विहार में पिछले 25 साल से हमारे पूर्वजों की जो निशानी के रूप में लगाए गए थे पेड़ों को काटना और आम सभा की बैठक में चर्चा नहीं करने तथा एसोसिएशन के साथी सदस्यों को जानकारी नहीं दी जा रही है। जिला उपासक उपासिका दलित संघों के नेताओं ने पेड़ों को काटकर बेचने पर नाराजगी जताई। आड़त समिति के अध्यक्ष मानद अध्यक्ष रघुनाथ पवार और दुर्गा शेखर ने मांग की है कि अंबेडकर संघ को खारिज किया जाए। महासचिव अनिल दयानंद, गुलशन एसोसिएशन के संयुक्त सचिव आकाश, अध्यक्ष महासचिव भीमराव वाघमारे और दादा साहेब जाबाड़े ने एडहॉक कमेटी के नियमों का उल्लंघन करने का आरोप लगाया। एसोसिएशन के अध्यक्ष भीमराव वाघमारे ने कहा है कि सदस्यों के सुझाव के अनुसार इस महीने की 7वीं तारीख को सुबह 11 बजे अशोक बुद्ध विहार कैलाश नगर में आदिलाबाद में एक बैठक आयोजित की जा रही है। आप सभी इस बैठक में शामिल होकर अपनी राय पेश करें। आम्हाला मान नाही, सम्मान नाही, काय त्यांच्या बायका येऊन करत आहे का इथं? स्वतःचा एक रुपया घाम गाळून खर्च करा लागते, टाइम द्यावा लागतंय समाज कार्य म्हणजे। रात नाही दिवस नाही, आम्ही जेव्हा बाहेर निघतो बाया म्हणून तेव्हा आमचा बी कदर केला पाहिजे समाजानं। हे तुमच्या आपल्या स्वार्थासाठी समाजाच्या बायांना नेग्लेक्ट करू नका। हर समाजामध्ये बाया बाहेर निघत नाही। आपल्या समाजामध्ये बाया फक्त पार्टेशन करायसाठी आपल्या स्वार्थासाठी बाजूला ठेवलेल्या आहेत का? हे असं होणारच। अगर तसं केलं तर हे असं होणारच। मतलब है, समझे? तो तुम न्यूट्रल रहना। एसोसिएशन वाले इन्हों क्या करे, खंडवे डाल के लोगों को भी ज्वाइन करे कहते, इन्हों भी ज्वाइन हुए कहते। ये प्रूफ है कहते, ये लोग बोल रहे हैं। हो गए ना। तो ये खंडवे डाल के इनको मेरा कहना एक ही है, समजलं? तर त्याला भी मेहरबानी करून त्या सगळ्याला जे जे कामं केलेत ना त्याला राजकारणाचा शोक आहे। त्यासाठी असोसिएशन मध्ये होऊन येते ना त्यांना डायरेक्ट खंडवा तर टाकलेतच टाकले, त्याची मेंबरशिप घेऊन राजकारण करावं। समाजकारण करणाऱ्याला समाजकारण करू द्यावं। बॉडी डिझॉल्व करून टाकायचं। बाई बोलू नका, ऐका, रेकॉर्डिंग व्हायला ते। आणि प्रेसिडेंटच्या वतीनं समाजासमोर 2 महत्त्वाच्या गोष्टी ठेवू इच्छितो। आज या दिवशी इथं समाजामधून बऱ्याचशा लोकांकडून कॉम्प्लेंट तक्रार आलेली आहे की जी 6 महिन्याखाली जी बॉडी असोसिएशनची निवडून दिली होती त्या बॉडीमधील 5 लोकांची त्यांच्यामध्ये एकता नाही आहे, कॉम्बिनेशन नाही आहे, आपली आपली मनमानी करत आहेत। अशा प्रकारचं प्रकरण समाजामध्ये ऐकण्यात येत आहे। त्याबद्दल एक इमर्जन्सी मीटिंग म्हणून समाजातील काही प्रतिष्ठित काही लोकांना बोलून घेऊन वेगवेगळ्या वार्डच्या सगळ्यांना अवेलेबल आहेत त्या सर्व लोकांना कॉन्टॅक्ट करून बोलवण्यात आले आणि असं ठरवण्यात आलं की आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आडॅक कमिटीला पुन्हा एक बार हे अधिकार दिलेले आहेत समाजाने की जी तुम्ही बॉडी निवडून दिलेली आहे त्यांच्यावर जे आरोप आहेत, जसे की कॅशियर आहे त्या कॅशियरला पूर्णपणे नेग्लेक्ट करण्यात येत आहे, कोई फायनान्शियल म्हणजे जे घपळे वगैरे म्हणजे किती आले किती गेले याचा कसल्याच प्रकारचा हिशेब नाही आहे। तर या सर्व गोष्टीबद्दल समाज यांना विचारण्यासाठी तत्पर आहे, विचारण्यासाठी। तरी या असोसिएशनचे प्रेसिडेंट भीमराव वाघमारे साहेबांनी यांनी म्हणणं आहे की येणाऱ्या रविवारी आम्ही या सर्व आमच्या पूर्ण कमिटी सहित 5 इलेक्टेड मेंबर्स तिथे उपस्थित राहू, तेव्हा समाजाने जे काही विचारायचं आहे त्याबद्दल चर्चा होईल असं त्यांनी कळवण्यात आलेलं आहे। तरी समाजाने या गोष्टीची नोंद घेऊन जास्तीत जास्त संख्येने रविवारी इथं जमा व्हावा। तोपर्यंत आडॅक कमिटी कार्यरत राहील आणि जर या सर्व जे समाजाने लावलेले आरोप हे सिद्ध झाले तर हे जे इलेक्टेड कमिटी आहे असोसिएशनची त्यांना रद्द करण्याची पण शक्यता दिसून येत आहे। हे बी गोष्ट लक्षात घ्यावी। त्यासाठी ही रविवारी सर्वांनी महत्त्वाची मीटिंग म्हणून या उपस्थित व्हावं आणि भवनमध्ये येऊन आपलं सहकार्य करावं अशी माझी आणि माझ्या सर्व टीमतर्फे तुम्हाला विनंती आहे। जय भीम। 7 तारीख महत्त्वाची गोष्ट याची नोंद घ्यावी। रविवारी 7 वाजता सर्वांनी
भवनामध्ये कैलाशनगरच्या बुद्ध भवनमध्ये येऊन आपली हे उपस्थिती नोंदवून या महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन सर्वांनी आपल्याला काही शंका वगैरे असतील तर सर्व गोष्टीचं निवारण करून येण्यासाठी सर्वांची जिम्मेदारी आहे. कारण तुम्ही सर्वांनी निवडून दिलेला हा असोसिएशन आहे आणि हे काय करतायत यांची विचारण्याची जबाबदारी तुमचीच आहे. तरी सर्वांनी कृपया करून या कार्यक्रमास उपस्थित राहावा अशी सर्वांची कळकळीची विनंती.